याच देशामध्ये युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजलेली आहे किंवा फसफसलेली आहे. युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती वाढली आहे. युवा शक्ती हीच देशाची खरी शक्ती. मार्मिक प्रबोधन शतक या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. सरकार को हमारी एडवाइस है कि आप अमित शाह जी को हटा दीजिए और एक इंडिपेंडेंट हाई पार्ट कमिटी से प्रोब कराइए. अमित शहानी केंद्रीय गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. राहुल गांधी यांची मागणी. दिल्लीत काय घडतंय याची त्यांना माहिती होती. राहुल गांधींचा आरोप. जंतर मंतरमधील विद्यार्थी आंदोलनावरून परतलेल्या अभिजित दिपकेंचं संभाजीनगरात जोरदार स्वागत. सरकारनं वेळ आणली तर पुन्हा आंदोलनाचा दिला इशारा. जेनझींविषयी केलेल्या आपल्या वक्तव्यावर भाजप खासदार कंगना राणावत ठाम. कंगनाच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीकेची झोड. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई. रमेश मुखेकर यांना सेवेतून केलं निलंबित. विद्यापीठाकडून पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल. साखर, संतृप्त चरबी व ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थ शालेय परिसरात मज्जाव केलेला आहे. या ऑर्डरमध्ये आहे. मज्जाव केला मीन्स प्रिव्हेंट केलेला आहे. शाळा परिसरात ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थांच्या विक्रीवर पूर्णतः बंदी. खासदार पार्थ पवारांचा कायनातदारासोबत साखरपुडा. अनेक राजकीय नेते साखरपुडा सोहळ्याला उपस्थित. धाराशिवच्या आळणी पाटीजवळ भीषण अपघात. अपघातात 2 जणांचा मृत्यू. 8 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बनावट केवायसी आणि पतसंस्थेचा वापर करून 800 कोटींचं 800 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग करण्यात आल्याचा मोठा घोटाळा ईडीनं उघडकीस आणलाय. ऑनलाईन सट्टेबाजी आणि गेमिंग प्लॅटफॉर्मवरचा काळा धंदा उघड झालाय. हा घोटाळा करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आलाय. फसवणुकीतून गोळा झालेला हा पैसा देशाबाहेर पाठवण्याकरता ऑल इंडिया पॅनल एक्सचेंज या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. एका क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नावावर बनावट केवायसी कागदपत्र तयार करून बँक खाती आणि क्रिप्टो वॉलेट्स उघडण्यात आली होती आणि हा पैसा लपवण्यासाठी अनेक बोगस कंपन्यांचा वापर करण्यात आला होता. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, 800 कोटींचा घोटाळा, पैसे एका अकाउंटमधनं दुसऱ्या अकाउंटमध्ये, क्रिप्टोकरन्सीचा वापर, नेमकी याची मोडस ऑपरेंडी काय होती? मग ती गुंग करणाऱ्या सगळ्या गोष्टी यातनं समोर येत आहेत. म्हणजे की एका ग्राहकाला, म्हणजे तुमच्या हातात असलेला जो मोबाईल आहे, या मोबाईलवर तुम्हाला एक मेसेज येतो आणि ऑनलाईन गेमिंग ॲपचा तो मेसेज, इन्व्हेस्टमेंट तुम्हाला अधिक डबल करून देऊ असा मेसेज, आणि ती एक लिंक येते आणि ती लिंक फसवणुकीच्या पद्धतीनं तो माणूस ती लिंक उघडतो, त्यात थोडे पैसे गुंतवतो आणि त्या पैशातनं त्याला फायदा झाल्यानंतर त्याचा विश्वास बसतो आणि मग काय, आणि इथून हा प्रकार सुरू होतो. हा प्रकार झाला जळगावच्या एका ग्राहकासोबत, ज्याला मोबाईलवर ही लिंक आली होती. पुण्यापर्यंत त्याचे धागेदोरे पोचले. पुण्याला सुद्धा अशीच एक लिंक आली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस खूप पैसे बँक खात्यातनं गेले त्यावेळेस लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. मग अर्थात पोलीस तक्रार झाली आणि पोलिसांच्या तक्रारीमध्ये काही वेगवेगळे सोर्स समोर यायला लागले आणि याचमुळे या प्रकरणामध्ये ईडीनं एंट्री केली. आणि मग त्यानंतर जे समोर आलं ते धक्कादायक होतं. पुण्याच्या हिंजवडीतील IT पार्क, अत्यंत प्रतिष्ठित एरियामधली एक ॲडसम फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीपर्यंत ईडी पोचली आणि अनेक शेल कंपन्यांचं जाळं समोर आलं. पतसंस्थेच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी आणखीन वॉलेट अकाउंट उघडण्यासाठी म्हणून पतसंस्थेच्या खात्याचा बनावट केवायसीचा वापर करून हे सगळं जाळं समोर आलं होतं. पुणे, बेंगलोर, मुंबई या ठिकाणी रेट टाकण्यात आल्या आणि जवळपास 800 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग ट्रान्झॅक्शन समोर आले. अनेक शेल कंपन्यांचं जाळं समोर आलं. हा पैसा क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून परदेशात वळवण्यात आलेला आहे. अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. प्रत्येक माणसानं आपल्या हातात असलेला मोबाईल
हा येणारे मेसेज, EPK फाईल आणि फसवणूक करणाऱ्या लिंक या चुकूनही उघडू नये, नाहीतर त्याचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. काळा पैसा पांढरा करण्याचं एक मोठं रॅकेट ईडीने उद्ध्वस्त केलेलं आहे. येत्या दिवसात याच्यात अजून मोठे धक्कादायक खुलासे येईल. जी माहिती समजते त्यानुसार जवळपास 13,500 कोटीपर्यंत ट्रान्झॅक्शन झाल्याची प्राथमिक माहिती समजते. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे न्यूज 18 मराठी आपल्या सगळ्यांना अपील करते, आवाहन करते की ज्या अननोन लिंक्स म्हणजे माहीत नसलेल्या लिंक्स आपल्याकडे येतात, मोबाईलवरती येतात, एक तर त्या उघडू नका आणि दुसरी गोष्ट दामदुप्पट पैसे होतील या नादात तर अजिबातच पडू नका. पाहुयात पुढची बातमी. मुंबई महापालिकेमध्ये नव्या कारनाम्यावर रणकंदन माजलेलं आहे. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ नव्हे तर इनोव्हा कार हव्या आहेत. हा वाद ताजा असतानाच आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर घणाघाती आरोप केले. किशोरी पेडणेकर यांनी फक्त नवीन वाहनच नव्हे तर बंगल्याची सुद्धा मागणी केली आहे असं रितू तावडेंनी म्हटलंय. तर सुरक्षा रक्षकांच्या संख्येत सुद्धा वाढ करण्याची मागणी किशोरी पेडणेकर यांनी केल्याचा दावा महापौर यांनी केला आहे. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी उपमहापौरांना बंगला दिला म्हणून बंगला मागितल्याचं स्पष्टीकरण दिलंय. मला आश्चर्य वाटतं, किशोरी पेडणेकर यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही. बंगल्याची मागणी तर यांनी एवढी मोठी केली, मी तर त्याची पत्रकार परिषद घेऊन ती बोलून सुद्धा दाखवलं नाही. पण आता ठीक आहे, हरकत नाही. तर किशोरी पेडणेकरांनी मला सांगावं की मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये विरोधी पक्षनेत्याला आतापर्यंत बंगला मिळाला का, आणि तुम्हाला एवढा का हव्यास आहे बंगल्याचा. किशोरी पेडणेकर आता खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही आपल्या मराठीतली एक म्हण आहे आणि अगदी त्या म्हणीप्रमाणे त्या चालतात आहे. आता कसं आहे ना, ते आता विरोधी बाकांवरती जाऊन बसलेले आहेत. 25 वर्षाचा कारभार मुंबईकरांनी बघितलेला आहे आणि त्यांचा हा कारभार अशा पद्धतीनेच चालू होता म्हणून मुंबईकरांनी ह्या लोकांना विरोधी बाकावरती बसवलेलं आहे. तर विरोधी बाकावरती बसून फक्त विरोध करायचा. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणी कंटिन्यू काम करतात आहे. नॉनस्टॉप मीटिंग आता माझ्या दालनामध्ये सगळ्या मुंबईकरांसाठी चालू आहे. परंतु त्याच वेळी या तिकडे बसून मला गाडी मिळाली नाही, मला बंगला मिळाला नाही, मला मेटल डिटेक्टर मिळालं नाही, एवढंच काय तर मला सुरक्षा रक्षक पण प्रोव्हाइड करा याचं सुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे. महापौरांना सुरक्षा रक्षक वाढवले, माझे पण सुरक्षा रक्षक वाढवा. म्हणजे किती हव्यास असावा हे किशोरी ताईंच्या स्वभावातून कळतंय. आणि यावर किशोरी पेडणेकर यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे. जर उपमहापौरांना बंगला मिळत असेल तर मग विरोधी पक्षनेत्याला का मिळू नये असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. किशोरी पेडणेकर जे आहे ते स्वतः मला बोलल्या होत्या की माझी देखील पाठ दुखते आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ते म्हणतात की तुम्हाला बंगला हवा, गाडी हवा, सुरक्षा, मेटल डिटेक्टर जे आहे ते हवं. तुम्ही अशी देखील मागणी केली होती त्यांच्याकडे, असं ते आज म्हटले. तर माझं आणि महापौरांचं खूप कमी बोलणं होतं, खोटं पण नाही बोलणार. आणि उगाचाच म्हणजे खरंच जेव्हा मी कायम म्हणत असते, काही माणसांना सिद्ध करत असतात की आम्ही डोक्यावरच पडलोय. एकतर आपटून येतात. मधल्या पिरियडमध्ये त्यांनी ज्या काही केलंय मी ऐकलं आहे की यांच्या दालनात कॉन्ट्रॅक्टर फिरत होते. तुम्ही कुठे होते? तुम्ही तर त्यावेळेला आम्ही आपटवलं, तुम्हाला हरवलं, तुम्ही कुठे होते? काही बोलता का? म्हणजे मला जर तुम्ही डिवचणारच असाल कारण नसताना, कबूल करा ना. पाठ तर आत्ताही दुखते, ह्याचा अर्थ माझी गाडीमुळे दुखते असं होत नाही. थोडं वयाच्या ह्यानी किंवा काही हानी होऊ शकतं, पाठ कधीतरी दुखते. तुम्ही तर सभागृहाच्या ह्याच्यात बसलं काय असं असं का तर तुमची पाठ दुखते. मग इनोव्हा तुम्हाला खराब आहे का? काढा मागचे ते. खरंच दुखते का? बरोबर आहे, मी महापौर खोटं बोलतात नाही, दुखत असणार. कारण किती वेळ बसायचं.